नमस्कार मंडळी, तर घेऊन आलोय परत एक नवीन ब्लॉग. आणि या ब्लॉगचं कारण तर बाई लई एक्साइटमेंट करून आहे. कारण मी जाणार आहे गावी खेडला, कोकणात. आणि इथं आहे जत्रा ती संगीला केदार काळकाई कुलदैवत आहे आमचे. तिथं जत्रा आहे. मग मम्मीच्या गावी लय गाद भन्नाट मजा येणार आहे. आणि हा आता फ्रीज दिसतोय तुम्हाला, हा टिळक नगरला आलो मी इथं स्टार्ट करायचं राहतो. तर काय नाही बाई, आज भन्नाट मजा येणार आहे. तिथं एक सिंगर बाई दरवर्षी म्हणजे दर जत्रेला येतो, दादूस करून गावचाच आहे, एकदम बादशाह आहे. आणि यावेळी स्पेशल म्हणजे येणारे गौतमी पाटील. तर समजून जावा बाई किती मजा येणार अजून. तर काय नाही, या सर्व ब्लॉगमध्ये एवढंच होणार आहे. म्हणजे गावी जाणार आता बाई, निघालोय LTTला आलोय. मग आता इथून गावची ट्रेन मत्स्यगंधा या ट्रेनने जाणार आहे. तर काय नाही, आता जातो जरा पाण्याची सोय म्हणजे इथं चांगलं आहे बाई. आणि आम्ही आलोय आता लोकमान्य टिळक टर्मिनस. गर्दी खूपच आहे. लपलपीत झाली खालची ॲडमिट टाकलाय बरं आहे. पण नका वाचलं नाही की नाही, इज्जत आहे, इज्जत आहे. इथे एकच वस्तू मला लय आवडते, हा पंखा. भाई एवढा भला मोठा पंखा आहे. आमच्या मैदानात लावला तर एक पंखा बस होईल भाई, सर्वांना हवा पोचवेल, एवढा मोठा आहे. आता काय नाही, आता तिकीट काढायचा विषय तिकडे. नाही लाईन आहे, मी इथं आहे, पप्पा बाजूच्या लाईनीत आहे, मम्मी त्याच्या बाजूच्या लाईन. नाही वन साईड नुसते लाईनीतच उभे आहे बाई, नुसती मोठी मोठी लाईन, लांब लांब लाईन. आता अजून बंदे लोक येणार आहे. बंदे म्हणजे फॅमिलीवाले. तिकीट मलाच भेटली शेवटी, पहिला आलो. हा पंखा बादशाह आहे, सर्वात दाखवतो. ह्याला 5 पन्नी आहेत आणि ह्याला 3 पन्नी आहेत. हा बादशाह आहे रे. आणि आता आम्हाला भेटले मत्स्यगंधाची तिकीट. आता आलेलं जस्ट. एंट्री बोलते. आमची ट्रेन येणार आहे इथं 4 नंबर प्लॅटफॉर्मला. आता जातो खाली आणि लाईन लावतो, कारण जनरल डब्यात लाईन लावायची ना. जनरल डब्याला आधीच लाईन लागते. काही गर्दी तर आहे, कंटाळा येणारे म्हणजे जास्त भय लोक असते ना, वास म्हणून कसं वाटतं प्रवास. ट्रेन आली, ट्रेन आली उलटी प्रॉपर. आता बघू, लाईनने चढले तर नशीब, कारण पोलीस नाही आहे तिथं. आवाज पोलीस नाही आता इथं. मग बघू, लाईनने चढले तर, नाही तर भाई धक्काबुक्की मारामारी होत चढणारे पब्लिक. एकदम बिकट परिस्थिती आहे भाई. इथं वरती बसतोय, इथं सीट पण नाही. आता डायरेक्ट गंधाच नाही. एकच सीट भेटली खाली, ती पण मीच भेटली. तिथं मम्मीला बसतो आणि आता आम्ही वर बसतो. आता मावशी वगैरे पण येणार आहे. ट्रेन आली तर भेटली. बाजूचे सीट पण खूप झाले सगळे. तिथे पण पूर्ण खाली होतं, पण एका पोलीस नाही, सीट त्यांना पण भेटली नाही, काय सांगितलंच नाही. आणि आता नुसतं आवाज येतोय की नाही ते पण नाही माहिती मला. जरा ॲडजस्ट करा. अरे पुत्तर आलाय बाई.
तर वेद भेटला आणि ह्याने माझ्यासाठी गिफ्ट आणलं ते CMFचं कॉर्ड. काय माहीत काय बोलतो ते, लटकवायचं बोलतोय हा. भाई भारी आहे, पण माझा मोबाईल काळा आहे आणि सफेद घेतलेला आहे. अरे असं ना ब्लॅक अँड व्हाईट कॉन्ट्रास्ट. आणि जे खड्डे दिसत आहे ना तुम्हाला, या बटुकल्याला आहे, हा बटुकला आहे ना, त्याला खड्डे आहे ना 2, ते लटकवायचा विषय आहे. खड्डे, हां 2 खड्डे, हां बाजूबाजूला. तर याच्यात नाडा अटकवायचा ना, तर या याच्यात नाडा अटकवायचा आणि त्या कमरेला जो जीन्सला तो पट्टू असतो ना, पट्टू त्याच्यात त्याला ती गाठ मारून असं चिपकवायचं, मग लटकतो. हे इज्जत तो हे इज्जत. लफडा चालू आहे खाली, खाली लफडा चालू आहे एकदम गोंधळ. ऐका तुम्ही सेटमधून बघा. असं नाही दिसत. आम्ही इकडे ऍडजस्ट केलं ना. आता तुम्ही काय बोलले की माझं मेहरबानीची आवाज कमी करा. तुम्ही पण आवाज माझ्या मेहरबानी केली तुम्ही. अरे आम्ही ऍडजस्ट केलं नाही का? काय बोलले? विषयाला एक रन होतोय, एवढं सर्व नको दाखवायला. अतिशय कंटाळा आलाय भाई, गाडी चालत नाही काय नाही. वातावरण पण मध्येच भाई पाऊस म्हणजे ढगा भरतायत, मध्येच ऊन येत आहे, काय चालू आहे. आणि आत एवढी गर्दी आहे ना भाई, कंटाळा आलाय. आणि सीट नाही, डुंगण दुखतंय तिथं. अतिशय बेकार बिकट परिस्थिती आहे, म्हणून बाहेर आलो जरा. आता ट्रेन सुटेल, मग जातो आत. आणि काय प्रवास तर काय माहीत नाही, नशीब असेल तर दिसेल तुम्हाला, कारण वर बसलोय. बघू. तो खाने की सामग्री मिल गई चुकी है. खाना भेटलं चकना मिल गया है. पंजाबी तडका. चकना आहे. चकना मावशीने आणलंय खास, या वेजच्या मम्मीने. यस. आता याचं अनबॉक्सिंग करतोय मी. सॉरी बॉक्सिंग ना, रॅपिंग. अनपॅकेड आहे. त्या लोकांनी कैची दिलेली, कैची नव्हती आमच्याकडे बाई, गरीब ना काय. ओ लाईफ हॅक्स. हां, मग असाच फोडायला लागतो. पहिला बाईट लो. मोठा नाही आला, छोटेचे सर्वे. बाईट लो. लाल जवाब भाई, लाल जवाब. गर्दी बघा, एकदम खिच्चाट भरून आलाय. सगळं मारामारी. पब्लिकची सामग्री राहते इथं. लगेच बघता भाई फक्त एक स्टॉप आला आणि बाई गर्दी बघा, ही गर्दी बघा. आणि अजून तिकडे पण लय लांब गर्दी आहे. ओ बाय, गर्दी बघा भाई, वन साइड गर्दी आहे. आणि हा घामाने भिजलाय. मेरा एक बॅग पे बैठा हा भाई, ह्याने घन विषय केलाय. बॅग घेतली आणि बॅगेवर बसलाय, म्हणजे इथं ढुंगण नाही दुखणार आता. लय छान आहे भाई. ढुंगन बचाने के लिए सब करना पड़ता है. हाँ. कोई भी मार के चले जाता है. याद रखना दोस्तों, जिंदगी में एक बार ढुंगन बचा के रखना है, या कोई भी मार के जाएगा. हे काका मचवत आहे भाई, लटकून वन साइड लटकले काका. मचवत आहे बघा कसे. समोसे विकायला आले आणि ट्रेन निघाली, आता लटकले. काय माहीत उतरणार की नाही. उतरू शकताय भाई, क्वालिटी आहे त्यांच्याकडे. चालत्या ट्रेनमध्ये उतरायची. त्याच्या खाली गेलेले भाई, उतरतायत. उतरी घेतली काकांनी, उतरी घेतली. गेले ते गेले, उतरले भाई. एकदम डेंजर. काकांकडे उतरण्याचं काय मला एक बोर होत आहे ट्रेनमध्ये बसल्या म्हणून फ्रेश होतोय. सेंटा फ्रेश आणि सेंग भुजिया आहे बोलतात. सेंग भुजिया बरोबर, सेंग भुजिया. नाही हेच आहे टाईमपास, ट्रेनमध्ये हेच भेटणार. कोणी अंतर नाही खाऊ घेऊन. अरे माहिती
गर्दीच असेल, एवढी गर्दी आहे की चाळीस काय माहिती आता माणगाव येईल, बघू थोडी पब्लिक तरी उतरेल. ते साईडवाले काका पण उतरणार आहे माणगावाला की बघू आता. रिलॅक्स वाटेल मग जरा आणि डोंगर जरा कपडे बनवू. आता मजबूत सिंहासनवरच बसलाय. मामा एकदम दिलदार झालाय बाई. एवढं इक्लेअर चॉकलेट आली इक्लेअर. आबा हाय. हा सिंहासन आता मला भेटतोय आणि मी बसणार या सिंहासनवर जरा. भाई ही बुक द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली भाई वाचा, भारी आहे. म्हणजे मी 2-3 वाचले, टॉपिक वाचले, भारी होतं. मी याच्यातलं 2 टॉपिक वाचले. कुठला होता दाखवतो. रॉक टोबलीवाल्या माझ्या डीजेला काही त्यांनी लिहिली आहे. ट्रान्सलेट ग्रिफिन तात्याने केली आहे, पण काय माहीत कुठल्या लँग्वेजमध्ये होती. मी याच्यातला हा तिसरा वाचला आहे. वाय यू सी शेप्स इन द क्लाउड. आणि अजून एक कुठला होता, हां हे वाला 6वा, डोंट ॲक्सेप्ट फ्री ड्रिंक्स. काय म्हणजे लिहिलं तर मस्त आहे, म्हणजे एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये लिहिलं आहे. तर असं काय कठीण नाही होणार वाचायला. मस्त आहे, छान आहे बुक. 1 2 3 4 5 6 हे 6 बायका एकत्र बसले. 4 जणांची सीट आहे आणि 6 बायका बसलेत. म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. एक तर पहिली गोष्ट, बायका कधी ॲडजस्ट करत नाही आणि बाईक केलंय ते असं 6 जणांनी एकत्र केलंय. तर आला आता आमचा स्टॉप. आता उतरायची बारी. आपण रेडी झाला. आता मी पण खाली जाऊन रेडी होतो. हे लोकांनी त्या तयारी करायला पण घेतली. नाही आता उतरून पुढे बघू. नाही दिसत आहे चालू के तरी नाही दिसत आहे. उतरलो आता खेळला. हा तू काळा कुठे दिसतोय, माझ्यावर उजेड येतोय भाई. ट्रायपॉड का कमाल. आणि हे बघा चुकडीवाडी लाईट आहे भाई, लाईट म्हणून गोरा दिसता. इज्जत आहे भाई. अजून ट्रेन गेली नाही पण आम्ही चाललो, कारण आता वाजले 8 आणि जेवायचं आहे. भूक लागली आली आहे. हां आता काय नाही, आता रिलॅक्स मध्ये चिल होणार. वॉशरूमला जाणार, मग डायरेक्ट तिथून घरी मुतायला. कुठे करायचं सुसू और आपण झाडं. तर काय नाही, जेवलो, घरी आलो, जेवलो वगैरे. मस्त भेंडीची भाजी खाल्ली, आंबे वगैरे मस्त खाल्ले, पोटभर झालं सर्व. काय नाही, आता वाजलेत 10:15 आणि आता थोड्या वेळात झोपू. राऊंड मारतोय जरा, जेवण जास्त झालं, आंबे पण. तर काय नाही, एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. तर काय नाही, एवढंच होतं या ब्लॉगमध्ये बस. काय नाही, आता उद्यापासून मेन चालू होणार आहे, सर्व गावी जाणार वगैरे. आता ते स्टेशनच्या बाजूला मामा राहतो, त्याच्या घरी चालू आहे. बस एवढंच होतं. चलो बाय.